नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आलो इन्स्पायर कोचिंग अकॅडमी या ठिकाणी आणि इथं जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांची नेमकं लोकसभाच्या अनुषंगाने नेमकी मतं काय आहेत आणि त्यांना काय वाटतं आणि त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी काय आहेत आणि येणाऱ्या सरकारकडून त्यांना काय अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सुरुवातीला आपण विद्यार्थिनीकडे जाऊया। तुझं नाव काय? सृष्टी मारुती इंगोले। गाव कोणतं? मालेगाव। वडील काय करतात? शेती। शेतीचं बघायला गेलं तर शेतीला मालाला भाव नाही व्यवस्थित, त्यासाठी लागणारे रासायनिक खतं असतील, त्यानंतर लागणारे जे फर्टिलायझर्स आहेत त्यांच्या किमती दुप्पट वाढल्यात पण शेतीला भाव नाही, तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? सरकारने शेतीला भाव द्यावा आम्हाला असं वाटतं, कारण आमच्या शिक्षणासाठी पण आम्हाला खूप अडचणी येतात। शेतीत अगोदरच हे पाणी वगैरे पडतं ना, त्याच्यामुळं शेतीचं नुकसान होतं, त्याच्यामुळं सरकारने शेतीला भाव द्यावा। कशाची तयारी करते तू? नीट साठी तयारी करण्यासाठी कमीत कमी एका वर्षाला खर्च किती येतो? 1.5 ते 2 लाख रुपये। 1.5 ते 2 लाख शेतकरी कुटुंबातून येते। 1.5 ते 2 लाख खर्च आहे। कमीत कमी शेतकऱ्याचं उत्पन्न बघायला गेलं तर जेवढं उत्पन्न आहे त्याच्या अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त त्या शेतीच्या खर्चासाठीच जातो। या सगळ्या गोष्टींमधून वडील शिक्षणासाठीचा खर्च कसा भागवतात? व्यवसाय वगैरे करून। अच्छा, ठीक आहे। तुला आता जी लोकसभा निवडणूक चालू आहे त्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुला नेमका कोणता उमेदवार नांदेडचा खासदार म्हणून वाटतो? प्रतापराव पाटील चिखलीकर। कारण? थोडंफार आहे ना त्यांचं। पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे? नरेंद्र मोदी यांचं कार्य तुला कसं वाटतं? चांगलं आहे त्यांचं कार्य, कारण त्यांनी गॅस वगैरे दिलेले आहेत ना, आणि शिक्षणासाठी पण बरंच गरिबांना थोडंसं हे केलेलं आहे, त्याच्यामुळं गॅस वगैरे दिलेत, पण गॅसच्या किमती बघायला गेलं तर आता खूप प्रचंड प्रमाणात वाढ झाली, त्याबद्दल तुला काय वाटतं की गॅस दिलेत पण त्याच्या किमती दुपटीनं वाढल्यात? हा, त्यांनी ते पण कमी करायला पाहिजे, आणि शेतीला जर भाव दिला तर मग त्याच्यामध्ये होऊन जाईल ना ते। शासनाकडून नेमका शिष्यवृत्त्या वगैरे काही भेटतात का? नाही, बिलकुल नाही। नीटच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा शैक्षणिक खर्च कमी करावा यासाठी सरकारने नेमकी कोणती पावलं उचलायला हवी? तुम्हाला कशा पद्धतीत सहकार्य करायला हवं? आम्हाला सरकारने एकतर मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, आणि त्यांनी आम्हाला शिष्यवृत्त्या द्यायला पाहिजे, आणि शिक्षणामध्ये थोडंफार पैसे कमी लावायला पाहिजेत। भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारमध्येच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे। ओबीसी मधून मनोज जरांगे पाटील ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मागत आहेत, पण वाशीमध्ये जाऊन आपल्याला फक्त अध्यादेश देण्यात आला, अधिसूचना अजूनही काढण्यात आलेली नाही। फक्त अधिसूचना काढण्यात आली, अजूनही पूर्णपणे आरक्षण देण्यात आलेलं नाही। त्याबद्दल तुला काय वाटतं आणि आरक्षण मराठ्यांना भेटेल का? हा, भेटेलच, कारण त्यांनी द्यायलाच पाहिजे आम्हाला आरक्षण, कारण आरक्षणामुळेच तर आम्ही मागवत ना। ओबीसी समाजाला जरी 70% असतील तरी त्यांनी लागतात, आम्हाला 99 असतील तरी आम्ही मागेच राहतो ना। कुठेतरी गुणवत्तेपेक्षा कास्ट वाईज जे काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिलं जातं। हा, त्याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे त्यांनी, कारण मराठा समाजाला कुठेच काही भेटत नाही ना। किती जरी शिकलं तरी त्यांच्या मुलीला घरातच राहावं लागतं, आणि ओबीसी समाजाला किती कमी मार्क पडले तरी त्यांनी समोरच जातात ना। नक्कीच या ठिकाणी ओबीसी समाज किंवा मराठा समाज या वेगवेगळे समाज जरी असतील, आरक्षणाच्या बाबी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येक समाजामध्ये गरीब घटक आहे, प्रत्येक समाजामध्ये सर्वसामान्य लोक आहेत। कोणत्याही समाजामध्ये हाय क्लास नाहीये, श्रीमंत लोक नाहीयेत। त्या समाजातल्या गरीब लोकांना न्याय दिला पाहिजे आणि त्यांना आरक्षण देऊन त्यांना सवलती देण्यात याव्यात, या पद्धतीचं या ठिकाणी मत व्यक्त केलंय। या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना अजूनही आपल्या सोबत विद्यार्थी आहेत। तुमचं नाव काय? माझं नाव शिवानी बालाजी वलबे। गाव कोणते तुमचं? भोगाव। तुमचे वडील व्यवसाय काय करतात? शेती करतात। तर नीटच्या एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी एका वर्षाचा जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो असं तुमचीच मैत्रिणी सांगते, तर नेमका हा खर्च भागवण्यासाठी खटपट काय होते आणि शासनाच्या कोणत्या सुविधा शेतकऱ्यांच्या मुलांना भेटतात का? शासनाने शिष्यवृत्ती दिली पाहिजे, बस। नक्की शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक खर्च कमी केला पाहिजे। सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू आहे, तुम्ही फर्स्ट टाइम वोटर आहात, पहिल्यांदा मतदान करणार आहात, तर तुम्हाला काय वाटतं की कोणाला मतदान केलं पाहिजे? प्रतापराव चिखलीकर। कारण त्यांनी खूप चांगले कायदे दिलेले। ठीक आहे। पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण वाटतं? नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदीच का? कारण त्यांनी गॅसची वगैरे सुविधा दिलेली आहे, आणि थोडं गॅसला जास्तच भाव आहे। या ठिकाणी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च कमी करण्यात यावा या पद्धतीचं मत मांडलेलं आहे। तुमचं नाव काय? ऋतुजा सूर्यकांत शिंदे।
कुठले आहे तुम्ही? मी प्रॉपर नांदेडचीच आहे. नांदेडमध्ये नेमक्या कोणकोणत्या समस्या तुम्हाला आढळतात? सध्या तर आमच्या तिकडे अर्धवट रस्ता बनवलाय, अर्धा सोडून दिलाय. म्हणजे त्या एरियामध्ये आमच्या घरासमोर कोणत्या एरियात राहता तुम्ही? हाडकोला राहते मी. तिकडे रस्ता नाही व्यवस्थित. हा. त्याबरोबर पाण्याची सुविधा कशी आहे? व्यवस्थित पाणी येतं का नांदेड? व्यवस्थित येतं, टाइम टू टाइम असतं पाणी. स्वच्छ पाणी येतं? हा, स्वच्छ आहे, असं प्रॉब्लेम नाहीये पाण्याची. फक्त रस्त्याची प्रॉब्लेम? हा, फक्त रस्त्याची प्रॉब्लेम आहे. कशाची तयारी करता तुम्ही? मी सीईटीची तयारी करते आता, जी मॅथ मध्ये. आता सीईटीच्या माध्यमातून जे काही कॉलेजेस तुम्हाला भेटतात त्या कॉलेजेसची फीस सुद्धा प्रचंड प्रमाणात असते, तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं की त्या कॉलेजेसची फीस कमी करण्यासाठी काय करायला हवं? फीस थोडीशी कमी केली पाहिजे, कारण की ते आम्हाला देणं अवघड जाते. मग ते फीसची प्रॉब्लेम झाली म्हणून मला रिपीट करावं लागलं यावेळेस. अच्छा, फीस मुळे तुमचं 1 वर्ष वाया गेलं. नक्कीच. तुम्हाला यावर्षी नांदेडचा उमेदवार जो प्रताप पाटील चिखलीकर आहेत, त्यानंतर वसंतराव चव्हाण काँग्रेसचे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्वात उमेदवार उभा आहे, तर नेमकं तुम्हाला कोणत्या उमेदवाराला मतदान करावं? चिखलीकर साहेबांना. चिखलीकर साहेबांना का? आताच म्हणलात की तुमच्या घराकडे तर रस्ता अर्धवट आहे. आता ते बनवतात ना, अर्धा बनवला, अर्धा आता त्यांनी निवडल्यानंतर नाही बनवला. ते त्यांना निवडलं तर ते बनवतील ह्याची म्हणजे तुमच्या घरचा रस्ता अर्धा कंप्लीट व्हावा म्हणून तुम्ही चिखलीकरांना मतदान करणार? हा, आणि थोडेसे जवळचे आहेत, ओळखीचे आहेत, त्यामुळे देखील. देशाचा पंतप्रधान म्हणून तुम्ही कोणाला पाहायचे? नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी का? प्रचंड प्रमाणात महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, गॅसचे दर वाढलेत, शेतमालाला भाव भेटत नाहीये, त्यानंतर वेगवेगळ्या समस्या आहेत, तरी नरेंद्र मोदी? कारण त्यांनी IIT आणि एम्सचे ब्रांच त्यांनी म्हणजे वाढवलेत ना, कॉलेज जास्त झालेत, त्याच्यामुळे आता आम्हाला चान्सेस पण खूप जास्त आहेत कॉलेजसाठी, कॉलेज निवडण्यासाठी. अच्छा, IIT आणि एम्सचे कॉलेज वाढवलेत, शैक्षणिक क्षेत्रात नवी क्रांती केली. त्यामुळे. तुम्ही फर्स्ट टाइम वोटर आहात, तर तुम्हाला नेमकं राहुल गांधींबाबत काय वाटतं? राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, 4000 किलोमीटर जवळपास पायी प्रवास केला आणि प्रत्येक नागरिकाशी संवाद साधला, त्याबाबत काय वाटतं? माझं काही ओपिनियन नाहीये त्यांच्यावर. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी एम्स आणि IIT सारखे कॉलेज सेंटर्स वाढवून विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक संधी निर्माण करून देण्याचं काम केले असे या पद्धतीचं मत आहे. तर यानंतर आपण अजून एक विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे. तुझं नाव काय? रुपाली सुधा मुजगरे, गाव कोणतं? नांदेड. प्रॉपर नांदेड. हो. नांदेडमध्ये तुमच्या भागात तुम्हाला कोणत्या अडचणी सतावतात? रोड बांधकाम त्याचेच आहे. रोड अर्धे झाले नाहीत. अच्छा, रोडचेच काम चालू आहे फक्त. त्यानंतर तुम्ही आता कोणत्या फील्डमध्ये आहे? कॉमर्स की सायन्स? कॉमर्स. तुम्हाला कॉमर्स मध्ये नेमक्या व्यावसायिक संधी निर्माण करून द्यायला हवं, त्यासाठी सरकारनं काय करायला हवं? सरकारने कंपन्या खोलावा. आम्हाला नांदेडमध्ये तर नाही आहेत कंपन्यासाठी, बाहेरगावी जावं लागतं, जसं की मुंबई पुणे, अशा दूर देशामध्ये जावं लागते. नांदेडच्या MIDC ला एक नवं रूप देऊन नांदेडचे जे खासदार असतील त्यांनी MIDC नवीन पद्धतीने उभारली पाहिजे. हो. ठीक. यानंतर अजून विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. तुमचं नाव काय? प्रभज्योत कौर लांगरी. तुम्ही काय करता? 12th सायन्स में. सायन्स मध्ये. नीटची प्रिपरेशन करता? JEE? CET. ठीक आहे. CET साठी तुम्हाला नेमका एका वर्षाचा खर्च किती येतो? वो एक 1-1.5 लाख तक तो है. 1-1.5 लाख येतो. तर तो खर्च कमी करावा यासाठी तुम्हाला काय करायला हवं वाटतं शासनाने? स्कॉलरशिप्स देना, अलग अलग कॉलेज की फीसेस कम करते. विद्यार्थी आहेत. तुमचं नाव काय? अर्णव नागेश पिंपळगावकर. गाव कोणतं आहे? प्रॉपर नांदेड. तुमच्या नांदेडमध्ये तुम्हाला कोणत्या समस्या उद्भवतात? रस्ते. रस्त्यांच्या बाबत नेमकं काय करायला हवं? त्यांनी अर्धवट रस्ते बांधून अर्धवट सोडून दिले, ते पूर्ण करायला पाहिजे त्यांनी. मग तुम्हाला प्रताप पाटील चिखलीकर यांना खासदारकीसाठी पुन्हा मतदान करावं वाटेल का? हो, कारण तुमचे तर रस्ते अर्धवट राहिलेत. करतील ना त्यांनी पूर्ण, ते विश्वास आहे. 5 वर्षात नाही करले तर आता कसे करतील? 5 वर्षात आत्ताच सुरू झालेत, करून देतील त्यांनी, विश्वास आहे. निवडणुकीच्या तोंडावर बांधकाम चालू केलंय. हो. तुमचं नाव काय? विशाल बालाजी मिटकर. गाव कोणतं? प्रॉपर नांदेड. तुमच्या इकडे कोणत्या समस्या आहे? रस्तेच. रस्ते म्हणजे अख्खे संपूर्ण नांदेडमध्ये सेम समस्या रस्ते. हा. तुम्हाला फर्स्ट टाइम वोटर आहात, तुम्हाला कोणाला मतदान करायला आवडेल? चिखलीकर. कारण ते चांगली आहेत. यानंतर अजून आपल्या सोबत विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी संवाद साधू. नाव काय? किशोर गिरीश देशपांडे. कशाच तयार करता तुम्ही? कितवीला आहे? मी 12वीला आता. सायन्स कॉमर्स? सायन्स.
कशाची तयारी करता? JEE JEE ची तयारी करण्यासाठी नेमका खर्च किती येतो 1.5 ते 2 लाख रुपये जवळपास वर्षाला? वर्षाला. मग खर्च कमी करावा यासाठी सरकारनं काय करायचं? स्कॉलरशिप काढल्या पाहिजेत, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप वगैरे नवीन नवीन काढल्या पाहिजेत, किंवा मग एज्युकेशन लोनची जी पद्धत आहे म्हणजे एज्युकेशन लोन सुद्धा वाढवलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही 10वी पर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेमध्ये घेतलं. हो, सरकारी शाळेमध्ये. सरकारी शाळेमध्ये नेमकं कशा पद्धतीत लक्ष दिलं जातं विद्यार्थी? सरकारी शाळेमध्ये लक्ष दिलं जातं. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं, म्हणजे त्यांच्याकडून सगळे कामं करून घेतले जातात. पण जे असे विद्यार्थी नाहीत बरोबर, किंवा जे मराठी मीडियमचे आहेत त्यांच्याकडे तेवढं असं लक्ष देत नाहीत. इंग्लिश मीडियमकडे जास्त लक्ष देतात. सरकारी शाळा सुधारल्या पाहिजेत आणि तेथील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. यासाठी काय करायला हवं? शिक्षकांची बदली करायला पाहिजे. जे चांगले शिक्षक शिकवता आहात त्यांच्यावरती त्यांनाच हे केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही अजून चांगलं शिकवा. जे शिक्षक शिकवत नाहीत किंवा जे राळटा करतात शिकवण्यामध्ये किंवा मुलांचे डाऊट्स वगैरे घेत नाहीत, तसं मुलांकडून त्यांच्याकडून हे घेतलं पाहिजे. शिक्षकांची कंप्लेंट्स वगैरे घेतल्या पाहिजेत की शिक्षक चांगला शिकवतो न शिकवतो, मुलांना विचारलं पाहिजे. अशा पद्धतीचं कंप्लेंट बॉक्स वगैरे सरकारी शाळांमध्ये स्थापित करण्यात यावं असं. साधल्यानंतर आपल्यासोबत इन्स्पायर कोचिंग अकॅडमीचे संचालक आहेत शुभम माळगे सर आणि वेदांत देशमुख सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका नांदेड लोकसभेमध्ये पोल कोणाकडे आहे आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने नेमकं त्यांनी कोणती पावले उचलायला हवीत. सर, तुम्ही इन्स्पायर सायन्स अकॅडमीचे संचालक आहात. इन्स्पायर सायन्सची ब्रँच तुम्ही सांभाळता. तर तुम्हाला सायन्सच्या विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या अडचणी येतात आणि त्या येणाऱ्या सरकारने सोडवायला हव्यात आणि या सरकारने त्या सॉल्व्ह केलेल्या नाहीत? तर सगळ्यात पहिलं असं आहे की मी जेव्हा बघतो मुलांना तर त्यांचं बेसिक्स बऱ्यापैकी कच्चं आहे. म्हणजे एक तर करोनाचा प्रॉब्लेम झाला होता मध्ये आपल्याकडे, त्यामुळे बऱ्यापैकी शाळेमध्ये त्यांना म्हणजे एक तर बेसिकली असं आहे की जे आपण शिकतो, मॅथमॅटिक्स शिकतो, सायन्स शिकतो, फिजिक्स शिकतो, केमिस्ट्री शिकतो, त्याचा ॲक्च्युअल त्यांना यूज काय कोणालाच माहीत नाही. म्हणजे आपण शिकतो ते फक्त पुस्तकी किड्यासारखं बनतो. तर हे लोकांना, हे आपल्या गव्हर्नमेंटला माझी अशी विनवणी आहे की त्यांनी मुलांचं हे जे प्रॅक्टिकल नॉलेज वाढायला पाहिजे. त्यांनी नवीन NEP काढलं, आपली एज्युकेशन प्रणाली काढलेली आहे, तर त्याचा थोडं लवकरात लवकर त्यांनी जर इम्प्लिमेंटेशन केलं तर लोकांना आपल्या ज्या स्टुडंट्सला आहे त्यांना लवकरात लवकर त्याचा फायदा होईल. आणि गव्हर्नमेंटनी, मोदी सरकारने बऱ्यापैकी IIT कॉलेजेसची संख्या वाढवली आहे. पण जी यावर्षी जी पोरांची संख्या होती, 15 लाख मुलांनी जर IITची एक्झाम दिलेली आहे, तर ते पाहता आपले IITचे कॉलेज अपुरे पडतात. त्यामुळे त्यांनी अजून पण थोडेसे IIT कॉलेज म्हणा किंवा NIT किंवा IIIT हे यांची संख्या वाढायला पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रात जेवढी माझं नॉलेज तेवढा जवळपास एक NIT, एक IIT असे 2च कॉलेज आहेत जे मोठे कॉलेज आहेत. अजून आपली संख्या पाहता अजून जास्त थोडेसे कॉलेज पाहिजेत, ही माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे. शैक्षणिक क्षेत्रात बघायला गेलं तर विद्यार्थी खूप शिकतात, ते गव्हर्नमेंट तयारीला लागतात आणि शेवटी गव्हर्नमेंटच्या जे काही जागा काढण्याचा फॉर्म्युला बघितला तर जवळपास 100 जागांसाठी 1 लाख फॉर्म या पद्धतीचा आहे. तर यावर तुम्हाला काय वाटतं? 1 लाख मधले 100 विद्यार्थी नोकरीला लागतील, पण बाकीचे जे बेरोजगार होतात त्यांच्यासाठी काय करायला हवं? तर सर्वप्रथम असं आहे की बऱ्याच मोठ्या कॉर्पोरेट संस्था, त्यांचे CEO यांचं असं मत आहे की जे आपले मुलं आहेत आजकालचे जे शिकणार आहेत कॉलेजमधले, ते कंपनी रेडी नाही आहेत बेसिकली. म्हणजे कॉर्पोरेट नाही, त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान आहे पण त्यांचं जे ऍक्च्युअल फिजिकल नॉलेज आहे ते त्यांना नाही आहे. तर गव्हर्नमेंटनी जे आपण जे म्हणलात तर बेसिकली त्यांचं स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम त्यांनी काही सुरू करायला पाहिजे. प्रत्येक कॉलेजमध्ये काहीतरी इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेडिकल म्हणा, जे काय असेल त्यांचा स्किल डेव्हलपमेंट पाहिजे डेफिनेटली आपल्याकडे. आता तुम्ही जो काही प्रॅक्टिकल नॉलेजचा विषय काढलात, तुम्ही एक शैक्षणिक संस्था चालवता. तुमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली स्ट्रॉंग करण्यासाठी कोणती पावले उचलता? आम्ही जेव्हा आता समजा मी फिजिक्स शिकवतो तेव्हा मी त्यांना एक्सपेरिमेंट करून दाखवतो. समजा आता लेट्स आता मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स म्हणून एक चॅप्टर आहे माझं, त्याच्यामध्ये आता JCBचं वर्किंग होतं. तर आपला JCB सगळ्यांना माहिती आहे, पण JCB कसं चालतो, उगीच फक्त आपण रील्स बनवतो JCB चालली म्हणून, पण त्याचं ऍक्च्युअल वर्किंग कसं हे कोणा सांगत नाही. तर मी जेव्हा प्रॅक्टिकल दाखवतो, म्हणजे मी स्वतः एक छोटीशी JCB क्रिएट केली होती. मग त्यावेळेस त्याचा फ्लुइडचं प्रिन्सिपल कसं वर्क होतं तेव्हा दाखवलं. मग त्यावेळेस पोरांना कसं होतं माहिती आहे, पोरांना जास्त इन्व्हॉल्वमेंट जास्त होते आणि त्या विषयावर त्यांना आवड निर्माण होती. आणि उगीच नुसतं तुम्ही थेरॉटिकल जेव्हा सांगता तेव्हा त्याचा इफेक्ट फार कमी होतो. सध्याचं जे सरकार होतं त्या सरकारचं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जे पावलं उचलली ती कशी होती? जर समजा मागच्या 10 वर्षाचं मोदी सरकारचं म्हणणं जर बघितलं तर त्यांनी IIT संख्या वाढवली आहे.
NIT पण संख्या वाढवली आहे, IIIT पण झालेले आहेत आपल्याकडे, बरेच युनिव्हर्सिटी पण वाढलेली आहे. तर बऱ्यापैकी काम त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी केलंय आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी पण त्यांनी आणली, पण ती लवकरात लवकर इम्प्लिमेंट होणं हे फार गरजेचं आहे. कारण आपल्याला देशाला महासत्ता बनवायचं लवकरात लवकर, जे म्हणतोय आपण टॉप 3 मध्ये जायचं आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांपासून सुरुवात करावी लागेल, हे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच हे होते इन्स्पायर कोच सायन्स अकॅडमीचे संचालक वेदांत देशमुख सर. आपल्यासोबत इन्स्पायरची दुसरी ब्रँच असलेल्या इन्स्पायर कॉमर्स अकॅडमीचे संचालक शुभम माळगे सर आहेत. सर, तुम्हाला काय वाटतं की कॉमर्स क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडतो? कॉमर्स एक प्रॅक्टिकल क्षेत्र आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना चांगला वाव आहे. त्यांच्यामध्ये प्रॅक्टिकली नॉलेज वाढवण्यासाठी काय काय करायला हवं आणि सरकार कशा पद्धतीत मागं पडले विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करून देण्यासंदर्भात? बेसिकली सर्वात महत्त्वाची कमतरता म्हणजे विद्यार्थ्यांना जे स्किल बेस, जसं आता सरांनी सांगितलं, व्यावसायिक शिक्षण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत व्यवसाय बिझनेस ग्रोथ होणार नाहीत तोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये ग्रोथ होणार नाही, बरोबर. त्यामुळे नांदेड सारख्या क्षेत्रामध्ये कंपन्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि इथे जर कंपन्यांचं प्रमाण वाढलं तर येत्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना रोजगाराच्या संधी पण उपलब्ध होतील आणि जे आता खूप जास्त अवेअरनेस झालेलं आहे बिझनेस एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, जे गव्हर्नमेंटचे खूप साऱ्या पॉलिसीज आहेत त्याला सुद्धा त्यांना इम्प्लिमेंट करण्यामध्ये हेल्प होईल. कारण जिथे कंपन्याच नाहीयेत तिथे मग ते एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कसं करणार, लोक बिझनेसमॅन कसं बनणार? आता बघताय तुम्ही, नांदेड एक एज्युकेशनल हब झालाय, त्या एज्युकेशनल हबमध्ये बरेच जणांना रोजगार मिळते, एम्प्लॉयमेंट जनरेट होते. असं एक व्यावसायिक एज्युकेशन जर विद्यार्थ्यांना दिलं असेल सरकारतर्फे तर त्याच्यामध्ये एक चांगलं डेव्हलपमेंट होऊ शकेल असं मला वाटते. नक्कीच विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात खर्च लागतो. गरीब कुटुंबातून विद्यार्थी येतात, शेतकरी कुटुंबातून येतात, तर त्यांच्यासाठी सरकारने कोणती पावले उचलायला हवीत? आणि 1ली ते 10वी पर्यंतच्या शासकीय शाळांचा विचार करायला गेलं, बहुतांश शासकीय शाळांची परिस्थिती डबघाईला आली, योग्य शिक्षण भेटत नाही. त्यामुळं ग्रामीण भागातले विद्यार्थी प्रामुख्याने मागे राहतात. तर त्यासाठी सरकारने काय करायला हवं? बहुतांश ग्रामीण भागातील जे शाळा आहेत त्या प्रत्येकामध्ये असं नाही की तिथे एज्युकेशन प्रॉपरली भेटत नाहीये. कारण मॅक्झिमम जे अधिकारी, आज IAS, काल परत UPSCचा रिझल्ट लागला, तर मॅक्झिमम जे विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातूनच टच झालेले आहेत. पण तिथे होते असं की काही सुविधांचं अपुऱ्या पडतात ते, त्यामुळे त्यांना प्रॉपर ज्या पद्धतीने त्यांना ज्ञान भेटायला पाहिजे तेवढं 100% भेटू शकत नाहीये. त्यामुळे कुठेतरी ते कोचिंग क्लासेस आणि शाळा या दोघांमध्ये एक डिफरन्स क्रिएट होऊन ते दरी निर्माण झाली आहे दोघांमध्ये. तुम्ही काय शैक्षणिक संस्थेचे संचालक आहात, तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना आताच म्हणलात की प्रॅक्टिकली विद्यार्थी घडला पाहिजे. पुस्तकी किडा न घडता विद्यार्थी प्रॅक्टिकली घडून एक व्यवसायभिमुख विद्यार्थी तयार होण्यासाठी तुम्ही काय करता? आम्ही आमच्या क्लासेसमध्ये आता जे कॉमर्स रिलेटेड आपले जे काही अलग अलग सब्जेक्ट असतात, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स, त्याचबरोबर शेअर मार्केट, बँकिंग, यांचा आम्ही प्रॅक्टिकल त्यांना अनुभव देतो, जेणेकरून स्क्रीनवरती विद्यार्थ्यांना इन फ्युचर या स्लॅबस पुस्तकातल्या नॉलेज पुरतं मर्यादित त्यांनी न राहता व्यवसायामध्ये एक चांगला व्यावसायिक, एक चांगला सक्सेसफुल बिझनेसमॅन बनण्यासाठी ज्या काही त्यांना गोष्टी लागतात ते आम्ही या सिलेबस मधून प्रॅक्टिकल देण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ बँकेचं स्ट्रक्चर, बँकिंगचं सिस्टम, चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स, अकाउंटन्सी, त्याचबरोबर शेअर मार्केट जे आहेत नॉलेज, ते सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकल त्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्यांना पर्सनल लाईफमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बेनिफिट होईल. सध्या देशभर लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान कालच पार पडलं. आपल्या नांदेडचं मतदान 26 तारखेला आहे. तर येणाऱ्या लोकसभेमध्ये नेमकं कोणाला गुलाल लागेल, कोणाचा विजय होईल असं तुम्हाला वाटतं? नांदेडचा जर विचार करायला गेला तर नांदेडमध्ये खासदार आता प्रताप पाटील चिखलीकर यांचंच खूप जास्त चालू आहे. कारण त्यांनी रेल्वेमध्ये म्हणजे केंद्र सरकारमध्ये एवढे चांगले कामं केलेले आहेत नांदेडसाठी. खूप जास्त विकासाचं जर बघायला गेलं तर रेल्वेमध्ये सर्वात जास्त त्यांनी प्रचंड एकदम चांगलं काम केलेलं आहे, जे लोकांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी, वाहतुकीसाठी सोपं झालेलं आहे. बरेचसे नवीन ट्रेन सुद्धा नांदेडला जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर यंदाही त्यांचंच तेच निवडून येतील अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला? जर पंतप्रधान पदाचे दावेदार आपण बघायला गेले तर माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याशिवाय दुसरा कोणता स्ट्रॉंग ऑप्शन आपल्या देशामध्ये सध्याला दिसत नाही. कारण का, ग्लोबल लेवलला जर आपण पाहिलं, इंटरनॅशनल लेवलला एक आपल्या इंडियाची जी इमेज आहे, त्याचबरोबर इंडियामध्ये सुद्धा जे GST सारखे, आता कॉमर्स क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो, GST सारखा नवीन लॉ त्यांनी इम्प्लिमेंट केलाय. त्याचबरोबर देशाच्या इकॉनॉमीमध्ये नवीन नवीन बिझनेसमॅनला त्यांनी प्रमोट करत आहेत, जेणेकरून इनडायरेक्टली आपल्या इंडियाची इकॉनॉमी ग्रोथ होईल आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार पण मिळू शकतो. नक्कीच रोजगार मिळू शकतो. तुम्ही म्हणलात की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल. एकीकडे आपल्या देशाचं नाव जागतिक स्तरावर होते आणि दुसरीकडे ग्राउंड लेवलचा विचार करायला गेला तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली.
शैक्षणिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर गॅस सिलेंडर वगैरे अशा अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा माल असेल, याबाबत तुम्हाला काय वाटतं? बेरोजगारी वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं प्रमाण की आपल्या इथे कंपन्या जास्त नाहीत. कंपन्यामध्ये इंडस्ट्रीयल एरिया जास्त डेव्हलप नाही झालेला. इंडस्ट्रियल डेव्हलप मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.